नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं आनंद यात्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते दुर्गेश्वर रायगडच्या पायथ्याला आणि आज आपण करणार आहोत तो दुर्गेश्वर रायगडाची प्रदक्षिणा। शिवतीर्थ रायगड प्रदक्षिणा। आपण ह्या एका पवित्र उपक्रमाला आल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार। राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौथरफा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच। पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशी एकच आहे। दौलताबाद पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका। दौलताबादेचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा। नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं आनंद यात्री या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत ते दुर्गेश्वर रायगडच्या पायथ्याला आणि आज आपण करणार आहोत तो दुर्गेश्वर रायगडाची प्रदक्षिणा। ऐतिहासिक मोहीम म्हणून एक समूह आहे, त्याच्याबरोबर आपण आलेलो आहोत। आता आपण आहोत ते हिरकणी वाडीत। माझ्या मागे तुम्ही रायगड बघू शकता। इथे आमचा सगळा ग्रुप सध्या तयार होतोय। सगळा ग्रुप तयार होतोय। आता आम्ही तयार झालेलो आहे, रेडी झालो। आता नाश्ता करू आणि मग प्रदक्षिणेला सुरुवात करणार आहोत। रायगड पर्यंत कसं यायचं हे मला कोणाला सांगायची गरज नाहीये। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांना माहिती असेल की रायगड पर्यंत कसं पोचावं, रायगडचं महत्व काय आहे। आज आपण त्याचीच प्रदक्षिणा करणार आहोत। तर चला मग। एक जवळपास 16 किलोमीटरची ही प्रदक्षिणा आहे। सकाळी 7 वाजता चालू करून दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत संपते। आता वाजले 7:20। आता आम्ही 7:30 पर्यंत प्रदक्षिणा सुरुवात करू। तर बघूया किती वाजेपर्यंत आपली प्रदक्षिणा संपते। आम्ही इथे 5-10 मिनिटं झालेत चालू करून। चित्त दरवाजा, नाणे दरवाजा करून जी वाट दाखवली खालती डावीकडे येते जंगलातून, ती करून इथे आलोय। बरं, सर्वप्रथम शिवतीर्थ रायगड प्रदक्षिणा। आपण ह्या एका पवित्र उपक्रमाला आल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि शुभेच्छाही सर्वांना। कारण ही परिक्रमा जवळजवळ 16 किलोमीटरची खडतर परिक्रमा आहे, जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं त्याप्रमाणे। आता ह्या परिक्रमेमध्ये आपण इतिहासापेक्षा भूगोल जास्त शिकतो, खरं सांगायचं म्हणजे आता आपण जेव्हा जाणार आहोत तर रायगडच्या रहाळातला संपूर्ण भूगोल बघत जाणार आहोत। आता आपण ज्या भागाला ती पश्चिम दिशा आहे, पूर्णपणे पश्चिम दिशा। पूर्ण पुढे जवळजवळ आपण वाघोली खिंडीपर्यंत जातो तर पश्चिम दिशा भेटते आणि आपण अचानक पूर्वेला जातो। त्यामुळे आपल्याला फायदा असा होतो की आपल्याला सकाळचं जे ऊन आहे तिकडे लागत नाही। त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्याची बचत वाघोली खिंडीपर्यंत करा। याचा अर्थ असा आहे की 7ला, आता 7:30ला परिक्रमा चालू केली, आपण 10 वाजेपर्यंत वाघोली खिंडीत असू। वाघोली खिंडीला चढ आहे बऱ्यापैकी 65 डिग्री, तिथे आपल्याला पाणी लागतं आणि त्याच्यानंतर पाणी लागतं ते संपलेलं असतं। पाण्याचा कुठेही सोर्स नाहीये संपूर्ण परिक्रमेत 16 किलोमीटरवरती, तेव्हा पाणी खूप जपून वापरा। तुमच्याकडे लिमिटेडच्या गोळ्या किंवा पोलोच्या गोळ्या असतील तर मॅक्सिमम त्याच्यावरती ट्राय करा। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदमच पाण्याच्या बचतीमुळे स्वतःची शरीराला हानी करून घ्या, कारण प्रत्येकाची शरीराची प्रकृती वेगवेगळी असते। थोडा भूगोल सांगतो आणि नंतर इतिहास सांगतो। असे आपण 4 टप्प्यावरती थांबत शेवट जिथं सुरुवात केली चित दरवाजाच्या, त्याच्या पलीकडे एक्झॅक्टली वाळसुरी खिंड, ही वाळसुरी खिंड त्याच्या पलीकडे आपण राहिलो होतो। त्याच्या पलीकडे काळगाई खिंड आहे, म्हणजे जिथून चित दरवाजापासून सुरुवात करून काळगाई खिंडीपर्यंत आपल्या ह्या मोहिमेची सांगता होती। तोपर्यंत आपली ही मोहीम संपत नाही। त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की परिक्रमेच्या मार्गावरती जितका शांतता राहील तितकी शांतता बाळगा। जेवढे तुमचे चक्षु म्हणजे तुमच्या डोळ्याने जेवढं बघतात तेवढं बघा, कारण हा रहाळ तुम्हाला पुन्हा परिक्रमेशिवाय बघता येणार नाही। पुन्हा रायगडावरती तुम्ही शेकडो वेळा जाल, रायगडाच्या भोवती परिक्रमा करताना तुम्हाला हा जो रहाळ बघायचा हा आज बघून घ्या व्यवस्थित। भूगोलाचा उद्देश, भूगोल यासाठी म्हटलं की तुम्ही रायगडचा इतिहास हा पुस्तकात वाचून तुम्हाला संपूर्ण समजतो। परिक्रमेचा इतिहास पण समजेल, पण परिक्रमेचा भूगोल तुम्हाला समजण्यासाठी रायगड परिक्रमा करायला लागेल। इथे आजूबाजूला अशी बरीचशी झाडं आहेत ज्याला गोड गोड फळं दिसतील तुम्हाला वाटेल करवंद आहे किंवा
उंबर वगैरे आहेत, तर ती सगळी बऱ्यापैकी विषारी झाडं आहेत बरं का, लक्षात ठेवा. दातपडीची झाडं पण आहेत. दातपडी म्हणजे एखादं फळ खाल्लं की आपले प्रत्यक्ष संपूर्ण बत्तीशी पडते, अशी सुद्धा झाडं या जंगलामध्ये आहेत. ह्या रायगडच्या राहामध्ये प्रचंड औषधी वनस्पती आहे. आता मी जिथे उभा आहे तेव्हा माझ्या पाठीमागचा जो प्रदेश आहे, संपूर्ण हा एरिया जो आहे, आपण चित दरवाजापासून निघाल्यानंतर एक नाणे दरवाजा म्हणून लागतो, तिथून ते टकमकाच्या खालचं संपूर्ण हे जंगल जे आहे शिवरायांनी बसवलेली त्यावेळची देवराई आहे पूर्णपणे. त्या काळामध्ये जे रायगडवाडी म्हणतात, रायगडवाडी तो भाग म्हणजे हा संपूर्ण हे जंगल आहे ते. आता दुर्दैवाने रायगड एक कोट होता, रायगडवाडीला एक कोट होता, जो सिद्धीकडे राहिला. नंतर मराठ्यांनी त्याला ध्वस्त करून टाकला 1734च्या लढाईत. दुर्दैवाने तो अजून नाही आहे. पण जर कधी तुम्ही ह्या राहाळात यायचा प्रयत्न केलात पुन्हा, तर ह्या संपूर्ण जंगलामध्ये बऱ्यापैकी जुने चौथरे आहेत शिवकाळातले. रायगडवाडी ही पूर्णपणे शिवकाळात वसवलेली गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये जो रायगडचा बाजार किंवा जो काय व्यवहार व्हायचा तो पूर्णपणे फक्त ह्या मार्गे व्हायचा. महाड मार्गे प्रचलित वाट नव्हती त्या काळी, कारण महाड हे बंदर होतं. आणि आपण आता जिथे जाणार आहोत त्याच्या आजूबाजूला आपल्याला कोकण दिव्याच्या आजूबाजूला हे आहेत, चांदोशी नावाचं जुनं गाव आहे, वारंगी आहे, लिंगाणा पुढे दिसेल, बऱ्याचशा घाटवाटा दिसतात आपल्याला जाताना आजूबाजूला. ह्या सगळ्या घाटवाटा आपल्याला जाताना लांबून बघायला मिळतात, भूगोल पण बघायला मिळतो. तर पुणे म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडे पुण्याची बॉर्डर, हा डोंगर म्हणजे पलीकडचा पुणा सगळा, आणि याच्या अलीकडे आपण आता कोकणात रायगड लागतो. त्यामुळे महाडचा जो संबंध येतो तो महाडचा संबंध 1734च्या लढाईमध्ये जे तुम्हाला बोललो जिवाजी लढांची, त्या लढाईमध्ये होतो. आणि ती लढाई ही संपूर्णपणे सिद्धी आणि मराठे यांच्यामध्ये झालेली आहे. भूगोलाकडे एकदा तर तुम्हाला सांगायचं असं होतं की ही देवराई जी आहे ही महाराजांनी बसवली. त्यावेळेला तुम्ही जर आज्ञापत्र वाचलं असेल तर आज्ञापत्रामध्ये लिहिलं आहे की वृक्ष लावावे, वृक्ष तोड करू नये वगैरे. हे जे आज्ञापत्र लिहिलं गेलं त्यातला बराचसा चिटणीसी जो कारभार असतो ना, चिटणीसी म्हणजे त्यावेळेचा आपण आताच्या काळामध्ये डॉक्युमेंटेशन म्हणतो, हे डॉक्युमेंटेशन करण्याचं संपूर्ण काम ह्या रायगडवाडीच्या या इथून होत होतं. नाणे दरवाजाची आणि छिद्र दरवाजाची आपण म्हणतो रायगडाला 2 दरवाजे आहेत. तिथे पलीकडच्या बाजूला जाल तर भाग दरवाजा म्हणून एक चोर दरवाजा पण आहे रायगडला, म्हणजे गुप्त दरवाजा. चोर दरवाजा नाही म्हणतात, त्याला गुप्त दरवाजा. येणे जर शत्रूंनी घेरलं तर मग आपल्याला कुठे पुढे जाता येईल त्यावेळेला जाण्यासाठी असं म्हणतो भाग दरवाजे. असे महत्वाचे 3 दरवाजे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त रायगडला हे टकमकाचं टोक जे आहे, ह्या टकमकाच्या टोकाच्या भिंतीमध्ये जर तुम्ही कधी वरती गेला तर तिथेही एक दरवाजा आहे, पण तो एमर्जन्सी एक्झिटसाठी आहे, तो असा रेग्युलर वाटेसाठी नाहीये. महाराज जेव्हा रायगडवाडीत तिथे थांबायचे त्यावेळेला महाराजांची पालखी आणि महाराजांबरोबरचे सोबतचे त्यांचे जे अंगरक्षक, ज्याला बॉडीगार्ड म्हणतात, ते अंगरक्षक फक्त ह्या नाणे दरवाजामार्गे हिथून आणि हा मदार मोर्चा किंवा मस्जिद मोर्चा म्हणतात त्याला, त्याच्यावरती तुम्हाला जे इलेक्ट्रिकचे 2 पोल दिसतात ना, तो हिरकणी बुरुज. म्हणजे हिरकणी आपण जी कथा प्रचलित झाली त्यामुळे तो हिरकणी बुरुज, नंतर हा मस्जिद मोर्चा, मध्ये मदार मोर्चा, आणि ही जी खोबणी दिसते ह्या 2 झाडांच्या ह्याच्यामध्ये, तिथे आपला मुख्य जय आणि विजय बुरुज. आपल्याला पुढच्या टप्प्यावरती गेल्यानंतर जय विजय बुरुज व्यवस्थित बघायला मिळेल. मी दाखवेन तुम्हाला तिथे, म्हणजे हा पहिला टप्पा तुम्हाला इथली थोडी इन्फॉर्मेशन देतो. तर ही झाली एकदम अशी थोडीफार रायगडची माहिती. परिक्रमा का करावी याच्यामागचं कारण असतं की जेव्हा 16 किलोमीटरची आपण परिक्रमा करतो तेव्हा आपल्याला रायगडाची भव्यता कळते आणि त्याची दिव्यता कळते. खरं म्हणजे की महाराजांनी 1656ची जी लढाई केली कोकण स्वारी, त्या कोकणच्या स्वारीनंतर महाराजांनी रायरी, त्याचं नाव रायरी होतं, हा रायरी स्वराज्यात आणला. त्याचा रायगड का केला, त्याची राजधानी का केली, जर मला सांगायचं आपल्याकडे राजधानीसाठी पन्हाळा होता, राजधानीसाठी राजगड होता, जिथे 27 वर्ष महाराजांनी आयुष्य काढलं, मग तिथे महाराज का नाही थांबले त्या ठिकाणी. त्याच्या पुढे जाऊन आपण सुधागड होता. महाराजांच्या ह्या ठरलेल्या म्हणजे राजधानीचे प्रपोजल ज्याला म्हणतात, राजगड, सुधागड, पन्हाळा, हे केल्यानंतर जेव्हा हा किल्ला जिंकला गेला, म्हणजे हा भाग जिंकला गेला, हा त्यावेळेला किल्ला नव्हता, ही एक शिबंदी होती खरं म्हणजे, जी आदिलशाही काळाकडे होते. तेव्हा शिर्क्यांचं इकडे वतन भरपूर मोठ्या प्रमाणात वतन होतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये कोण कुठला जहागीरचा दादाचा पोरगा येतो आणि आमच्या अनभिषिक्त साम्राज्याला हात लावतोय म्हटल्यानंतर कोणी, मग ते जावळीचे मोरे असो किंवा शृंगारपूरचे सुर्वे असो किंवा शिर्की असो, त्यांना बट ऑब्वियस आहे की थोडंफार त्यांच्या ह्याला इगोला हट होणार. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती लढा दिला. पण नशिबाने महाराजांना साथ दिली म्हणण्यापेक्षा महाराजांनी कर्तृत्वाने ते मिळवलं 1656च्या कोकण स्वारीमध्ये, आणि त्यावेळेला हा संपूर्ण रायरी भाग महाराजांच्या ताब्यात आला. असं म्हटलं जाते की 1656ला रायरी जावळी जेव्हा ताब्यात आली, हा जावळीचा मुलूक होता सगळं, लक्षात घ्या. आपण फक्त जावळी म्हणजे महावैश्याची जावळी समजतो तर तसं नाहीये.
जावळीचा मुलूक हिथून ते शिवतरघळीपर्यंत आहे. म्हणजे अगदी चंद्रराव मोरेंच्या 5 शाखा होत्या. त्या 5 शाखांमधली ही एक शाखा, एक कांदाटखोऱ्यातली शाखा, एक जावळीची शाखा, एक जोरची शाखा, इकडे जोरखोरं म्हणून एक आहे. अशा 5 शाखा होत्या मोरेंच्या वेगवेगळ्या. पण ह्या 5ही शाखांचं कधी आपापसात एकमेकांचं जुळलं नाही. तर ही जावळी जेव्हा स्वराज्य आली त्यानंतर महाराजांनी असं म्हटलं जातं की महाराजांनी सर्वप्रथम ह्या गडाला संपूर्ण प्रदक्षिणा घातली. एक प्रकारे प्रदक्षिणा घातली म्हणजे ज्याप्रमाणे आपण घालतोय अशी नसावी कदाचित. असं असेल की कदाचित या रायगडच्या अजून एक लेअरच्या बाहेर बरीच लोक प्रदक्षिणा घालतात. ती म्हणजे असं असते की रायगडच्या आजूबाजूला सांदोशी, इकडे वारंगी, इकडे वाघेरी, इकडे वाघोली, इकडे वाळसुरी अशी गावं आहेत. ह्या गावांना महाराजांनी बघितलं आणि महाराजांचं नकाशा वाचन, ज्याला टवका काढणे हा एक शब्द होता प्रचलित त्यावेळेला. टवका काढणे म्हणजे त्या ठिकाणाचे असे आपण ज्याला आता नकाशा वाचन म्हणतो ते होतं. महाराजांनी त्यावेळेला सर्वप्रथम गडाला परिक्रमा घातली असं म्हटलं जातं त्या काळामध्ये. याचं कारण असं होतं की दौलताबादचा जो किल्ला आहे त्याच्या दशगुणी उंच असा हा किल्ला त्यांना, म्हणजे हा डोंगर त्यांना बघायला भेटला. त्यांनी हे ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्ही कदाचित एक वाक्य बकरीमध्ये वाचलं असेल की दौलताबादेहून दशगुणी उंच आणि कड्यावरी पावसाळी सुद्धा गवत राहत नाही. म्हणजे अशा पद्धतीचा इकडेच प्रचंड पाऊस, प्रचंड उंची आणि प्रचंड एक म्हणतात ना की आयसोलेशन एरिया होता. म्हणजे इथे तुम्हाला जर एखादा सैन्याचा तळ बसवायचा तर तळ बसवणं शक्य होणार नाही. आता तुम्ही विचार करा, तुमच्याकडे 5,000 सैन्य, आपण फक्त जेमतेम 100 लोक, 100-150च्या आसपास. 5,000 लोकांचा जर तळ बसायचा तुम्ही कुठे बसवणार सांगा मला? कुठे तोफा ठेवणार, कुठे घोडे ठेवणार आणि कुठे सैन्याला उभं करणार? त्यामुळे इकडे रायगडला भौगोलिकदृष्ट्या एक असं संरक्षण भेटलेलं आहे की तुम्ही एकाच वेळेला 500च्या वरती लोकांना उभी करू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. बरं, आता हा रायगडचा भाग झाला. रायगडच्या राहातले जे किल्ले होते, जसे आता मानगड आहे ह्या बाजूला, इकडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोकण दिवा लागतो. हे रायगडच्या राहातले किल्ले अगदी कोकणातल्या तळागड पर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे इंदापूरचा तळागड म्हणतोय तुम्हाला, बरं का. मानगड तर हा फर्स्ट लेअर झाला, अजून सेकंड लेअर, थर्ड लेअर, इतकी भौतिक संरक्षण होतं यासाठी की ह्या डोंगराच्या बरोबर पलीकडच्या बाजूला गांधारी नदी वाहते. गांधारी नदी या बाजूला आहे, काळ नदी हे संपूर्ण 3 बाजूला जाते. शंकराचं शिवलिंग असतं, त्या शिवलिंगाला आपण कधी पूर्ण परिक्रमा घालत नाही. परिक्रमेचं पण तसंच आहे, आपण पूर्ण परिक्रमा डोंगराला कधीच पूर्ण करत नाही. याचं कारण असं असतं की ह्या डोंगरावरती हा जो शंभू महादेव बसलेला आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचं जे निवर्तले आहेत, तर त्या शंभू महादेवाला एक म्हणजे परिक्रमा करताना अर्ध परिक्रमा करतात. अर्ध परिक्रमा म्हणजे संपूर्ण शिवलिंगाला परिक्रमा करत नाही, तशी आपण रायगडाला पूर्ण परिक्रमा करतच नाही, काळकाई खिंडीमध्ये ती विसर्जित करतो. त्याच पद्धतीने गांधारी नदी ह्या डोंगराच्या पलीकडून नदी पश्चिमेला वाहते. पूर्व आणि ही पूर्व दिशा आणि उत्तर दक्षिण दिशेला ही दक्षिण दिशा आणि ही उत्तर दिशा. दक्षिणेला काळकाई खिंड आहे कारण ती यमाची दिशा असते दक्षिण दिशा. ह्या संपूर्ण बाजूला काळ नदी आहे. म्हणजे 3 बाजूला काळ नदी, एक बाजूला आपली गांधारी नदी. ह्या नदींनी हा रायगड सुसज्जित केलेला आहे. पावसाळी जर तुम्ही कधी ह्या भागात या तर पावसाळी प्रचंड पर्जन्य असतो. म्हणजे तुम्हाला सहन होऊ शकत नाही इतका मोठा पर्जन्य रायगडावरती असतो. धुकं तर वेगळाच भाग असतो. तुम्ही विचार करा, 350 वर्ष आधी जाऊन जर आपण 1600 महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधीची गोष्ट सांगते, 1660 पासून जर विचार केला आपण, 1660 ते 1680 पर्यंत विचार केला तर त्या काळामध्ये वीज नसताना, तुमचं मोबाईल साधन नसताना तेव्हा कम्युनिकेशन कसं होत असेल? याचं कारण म्हणजे तुम्हाला जरा पुढे गेलो की इथे ह्या डोंगराची रांग संपते, तिथे एक असा हे दिसतो, डोंगर दिसतो, त्याला कोकण दिवा म्हणतात. कोकण दिवा म्हणतात. तर कोकण दिव्याचं कसं हे कसं आहे वैशिष्ट्य की तिकडच्या बाजूला पलीकडच्या बाजूला सिद्धी, जंजिऱ्याचा सिद्धी, कारण जंजिऱ्याच्या सिद्धीचा आणि महाराजांचं हे प्रचंड मोठं शत्रुत्व होतं. ते शेवटपर्यंत मिटलं नव्हतं. अगदी संभाजी महाराजांनी सुद्धा जंजिरा घेण्याचा बराचसा प्रयत्न केला. कोकण दिव्याला जर सिग्नल भेटला तर ते सिग्नलिंग त्यावेळेला रायगडपर्यंत होत होतं. ते कावले बोलेनं जी खिंड आहे तिथे एक मोठा पराक्रम झालेला आहे. सरकले नाईक यांनी स्वतःचं तिथे आत्मसमर्पण करून राजा महाराजांच्या काळात स्वराज्य वाचवलेलं आहे. त्याची खूप मोठी लढाई झाली आहे कावलेबोले खिंडाची. तुम्हाला ती कावलेबोले खिंड, कोकण दिवा, पलीकडच्या बाजूला जोरखोरं, चनाटखोरं आणि ह्या बाजूला हे जे डोंगर दिसतात ह्याला फक्त कणा डोंगर म्हणतात. इथे काही गड किल्ले वगैरे नाहीयेत, नैसर्गिक रचना आहे, लक्षात घ्या. तर महाराजांनी जेव्हा परिक्रमा केली त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की अरे हा दौलताबादापेक्षा 10 उंच किल्ला आहे. दशगुणी म्हणजे 10 उंच, आणि नुसता उंच नाहीये, तो मुख्य म्हणजे दुर्गम आहे. आणि दुर्गम किल्ला असणं हे स्वराज्यासाठी सगळ्यात मोठी एक पॉझिटिव्ह साईन म्हणतात, असं असतं. महाराजांनी त्यावेळेला मग हिरोजी इंदोरकर असो किंवा त्यांचे जे बांधकाम खात्याचे लोक असो, त्यांना सगळ्यांना ह्या किल्ल्यावरती इमारती बांधायला सांगितल्या. किल्ले रायगडावरती जेधे शकावली, नंतर बखरीमध्ये, देशपांडे दफ्तरमध्ये जवळजवळ
250 ते 300 इमारती होत्या असा उल्लेख आहे किल्ले रायगडावरती. म्हणजे रायगड जर एवढा संपन्न असेल त्या विचार करा की आपण जिथे आता उभे आहोत ही रायगडवाडी किती संपन्न असेल. कारण स्वराज्याचा जेवढा कर वगैरे तो गोळा व्हायचा राजधानीचा तो ह्या रायगडवाडीमध्ये गोळा व्हायचा, ह्या ठिकाणी गोळा व्हायचा आणि हा कर मग नंतर रायगडावरती उत्पन्नासाठी पाठवला जायचा. आपली मुख्य जी रायगडची परिक्रमा ही परिक्रमा होण्यासाठी हे महत्वाचं ठिकाण का हे सांगतो तुम्हाला. त्यामुळे पहिला जो टप्पा होता आपला, हा पहिला टप्पा म्हणजे आपला हा या रायगडवाडीचा आहे. ह्या रायगडवाडीला तेव्हा कचेरी वगैरे होत्या, बरेचसे महत्वाचे जे येतात. म्हणजे अगदी हेनरी ऑक्झेंडन जो आला होता रायगडावरती तो सुद्धा येताना ह्या मार्गेच आला होता. त्या हिशोबाने महाराजांनी 350 वर्षापूर्वी राजकोष जो बनवून ठेवला होता त्या राजकोषामध्ये आणि अर्थव्यवहार कोशामध्ये ह्या रायगडवाडीचं महत्व दिलेलं आहे. हे तुम्हाला मी यासाठी सांगतो की आपण बरेचशा वेळेला रायगड बघायला येतो, रायगडवाडी हा काय प्रकार हा कोणी बघत नाही. ही परिस्थिती आहे आत्ताच्याही काळातली. त्यामुळे रायगडवाडीचं महत्व कळावं, रायगडवाडी लोकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने तुम्हाला मी सांगितले. रायगडवाडी त्यावेळेला महाराजांनी का हीच निवडली असल्याची कारण असतात. कुठलाही गड किंवा किल्ला बांधताना सगळ्यात पहिला पाण्याचा स्रोत बघितला जातो आणि तो पाण्याचा स्रोत इथे महाराजांनी बघितला. की आपली लोक डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत खूप कच्ची आहेत अजूनही. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय की आपण कुठल्याही गोष्ट नोंद करून ठेवत नाही. अजूनही तीच परिस्थिती आहे. लांबची गोष्ट महाराजांच्या काळातली जाऊ नका, आपल्या आजोबांची काळातली नोंद तुमच्याकडे नसते आणि त्यांनी काय प्रॉब्लेम होतो की तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या पिढीमध्ये कोण मोठे लोक होऊन गेले तुम्हाला आम्हाला माहितीच नसतं. महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी ही गोम बारीशी ओळखली होती आणि त्या काळामध्ये त्यांनी राजव्यवहार कोश बनवून ठेवला होता. दुर्दैवाने जो रायगड जळला 3 महिने, त्या 3 महिन्यामध्ये हे बराचसा दफ्तरखाना टकमकाच्या पलीकडे जो मोठा स्फोट झाला त्या स्फोटानंतर दारूखाना वगैरे जळला आणि जवळजवळ 3 महिने रायगड जळत होता. या 3 महिन्यामध्ये रायगडचे बरेचसे इमारती ह्याच्यात गेल्या, लयाला गेल्या, डॉक्युमेंटेशन लयाला गेलं आणि त्याच्यामुळे आपल्याला बराचसा इतिहास सापडत नाही अजून. महाराजांना तुम्हाला हे मी का सांगतो ह्याची अगतिकता आता कळणार नाही कारण कदाचित तो थोडासा तुम्हाला तो अजून फ्लो आलेला नाही खरं सांगायचं म्हणजे. पण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर नावाचं एक पुस्तक आहे, छोटीशी पुस्तिका आहे, मेंद्रे सरांनी लिहिलेली पुस्तिका आहे, ती तुम्ही वाचा. तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये दिल्ली सल्तनत किंवा ही जी लोक होती ह्या सल्तनतांनी आपल्यावरती किती अगणित अत्याचार केले होते. तर शिवाजी महाराज जर नसते 350 वर्ष तर आज तुम्ही आम्ही हे स्वातंत्र्य उपभोगतो ते उपभोगू शकलो नसतो. दुसरी गोष्ट आपल्याला हा जो काही स्वाभिमान दिला गेलाय महाराजांनी स्वराज्याचा एक रक्ताचा, तो रक्तात राहिला नसता. आज विचार करा त्या स्वाभिमानापासून जाऊन पुढे पहिले बाजीराव पेशवे असो, सदाशिवराव भाऊ पेशवे असो, ही सगळी महाराजांच्या छत्रपती गादीशी एकनिष्ठ सरदार मंडळी होती. जवळजवळ 1761ची जी लढाई झाली आपली पानिपताची, त्यानंतर 1771 नंतर पुन्हा हा संपूर्ण दिल्लीचं तख्त महाराजांच्या म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात महाजी शिंदेने आणलं होतं. पण ह्या सर्वांची प्रेरणा अजूनही लक्षात येईल तुम्हाला काय सांगतो, ह्या सर्वांची प्रेरणा जी होती ती छत्रपती शिवाजी महाराज होती. ही परिक्रमा पवित्र का म्हणतो याचं कारण असं की तुम्ही जेव्हा कुठल्याही मंदिरात जाता किंवा कुठल्याही धर्मक्षेत्र जसं गिरनार आहे, केदारनाथ आहे, अशा ठिकाणी जाता तेव्हा तुम्ही त्या पवित्र भावनेने जाता. ही पण पवित्र भावना आहे, फक्त ती तुमच्या लक्षात आणि तुमच्या त्या भावमध्ये आलेली पाहिजे ती पूर्णपणे. त्यासाठी ही रायगड परिक्रमा करावी. हा समोर जो दिसतोय ह्याला मदार मोर्चा किंवा मस्जिद मोर्चा बोलत होतो. ती तोफा आहेत बऱ्याचशा. आणि जी जुनी वाट होती आता आपण जी पायऱ्यांच्या वाटेने जात होती ही नवीन वाट आहे खरं म्हणजे. प्रचलित वाट जी होती जुनी शिवकाळातली ही या मदार मोर्चावरून तो ते झेंड्याला दिसत तुम्हाला जाताना त्याच्या खालती बघा हिरवळ अशी मोठी वाट आहे. ती वाट डायरेक्टली वरती सातवाहन काळी गुफा आहेत. रायगड हा सातवाहन काळातला गड आहे, इथपर्यंत त्याचे रेफरन्स जातात. आणि मग तिथून ती वाट वरती जय विजय बरोबर महादराजाकडे जाते, मग टकमकाकडे जाते आणि इकडे हिरकणीकडे जाते. दक्षिणमध्ये सध्या तरी रायगड आपल्या इकडे आहे वरती आणि सतत आपण रायगडाच्या खालूनच आपण रायगडाला प्रदक्षिणा करतो. त्यामुळे सतत आपल्याला रायगड सुरुवातीच्या भागात उजवीकडे असतो आणि वाट आता आम्ही आहोत तिथे सावली आहे. वाटेत थोडं अंतरावर बाण केलेले आहेत, त्यामुळे चुकण्याची तरी कुठे शक्यता नाहीये. पण वाट पूर्ण घनदाट जंगलातून आहे, त्यामुळे शक्यतो येताना एकटं येऊ नये. रायगड प्रदक्षिणेला ग्रुप किंवा समूहातूनच यावं. आमचा जो समूह आहे तो 100 जणांचा आहे. असे खूप समूह येतात आणि महत्वाचं म्हणजे वाटेत कुठेही पाणी नाही, पाण्याचा साठा आपल्याबरोबर
आपल्याला पुरेल एवढा असावा. 16 किलोमीटरची जी परिक्रमा आहे तेवढ्या ह्याच्यात. इथून आपल्याला थोडंसं पुढे आल्यावर महादरवाजेचे जय विजय बुरुज दिसत आहेत आणि इथे टकमक टोक हा इथे जय विजय बुरुज. थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचतो ते रायनाक स्मारकाजवळ. आता हा आपला जो प्रोजेक्टचा दुसरा टप्पा आहे. महत्वाचा टप्पा यासाठी की इथे एक महत्वाचा टाक आहे किंवा समाधी आहे, रायनाक समाधी म्हणून. ही एक समाधी आहे ही शिवकाळाच्या नंतरच्या काळातली, म्हणजे जवळजवळ 1770-75 या आसपासची एक लढाई झाली त्या काळातली ही एक समाधी. आता रायगड परिक्रमा झालं तर आपल्याला ही पहिली समाधी सापडते ही शिवकाळानंतरची आहे आणि त्यानंतर एक शेवटची समाधी सापडते ती 1734च्या आसपासची. म्हणजे 1734ची ती पहिली समाधी, त्याच्यानंतरच्या जवळजवळ 40 वर्षानंतरच्या आसपासची ही एक समाधी सापडते. आता हे रायनाक म्हणून एक टाक आहे. तर हे कसं आहे, ही व्यक्ती जी होती ही आपल्या रायगडवाडीच्या भागातली होती रायनाक म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिकरित्या असं नाही, पण त्या काळामध्ये महाराजांच्या रायगड म्हणजे ह्या रायगडाचं रक्षण करण्यासाठी बरीच मेटा असायची. त्या मेटांचा हा एक रक्षक होता, म्हणजे हा एक मेटांचा नाईक म्हणतात त्याला. तसा ही तशी व्यक्ती होती. दुर्दैवाने किंवा बऱ्याचशा संयोगाने वगैरे म्हणा, आता याला छत्र वगैरे भेटले, पण खूप वर्ष आधी ह्या रायनाकात फक्त टाक शोधलं जायचं आजूबाजूच्या गावातली लोक. ही व्यक्ती जी होती ही महार समाजातली होती रायनाक म्हणून. पण 1770 ते 74च्या आसपास एक लढाई लढली गेली जी रायगडच्या रक्षणार्थ लढली गेली. त्या लढाईमध्ये ह्या मेटावर असणाऱ्या ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या लढाईमध्ये ही एक शूर योद्धा होती. ही कोणी असं पळकुटा वगैरे असतात तसं त्यातला माणूस नव्हता किंवा असा कोणी सिद्धयोगी वगैरे पण नव्हता. पण दुर्दैवाने असं झालं की ही व्यक्ती जिथे पडली तिथे बरोबर टचमुट टोक आहे, एकदम माझ्या पाठीमागे बघाल. आता ह्या छत्रामुळे बरंच दिसणार नाही तुम्हाला, पण दुर्दैवाने ह्या टकमकाच्या खालती असल्यामुळे असं एक संशोधन लावलं गेलं किंवा असं एक दृष्टिकोन टाकला गेला की त्या व्यक्तीला कडेलोट केला गेला वगैरे. पण संपूर्ण रायगडच्या इतिहासामध्ये अशी कुठलीही घटना घडलेली नाहीये, लक्षात घ्या. हे फक्त मृत्यूदंड देण्याचं एक ठिकाण किंवा भीतीदायक ठिकाण म्हणून दाखवलं गेलेलं ठिकाण होतं. पण कुठल्याही कागदपत्रामध्ये टकमकीवरनं कोणाला कडेलोट केला अशी कुठलीच डॉक्युमेंटेशन नाहीये. त्यामुळे तुमचा तो एक भ्रम दुरुस्त झाला असेल. दुसरी स्थानिक त्यांचे जे वंशज आहेत तेच फक्त यायचे. नंतरच्या काळामध्ये जेव्हा हळूहळू ह्या व्यक्तीची महती कळली किंवा कागदपत्रांमध्ये जेव्हा माहिती आली, त्यानंतर ह्या व्यक्तीचे वंशज जे आहेत ते सध्या अजून रायगडवाडी महाडमध्ये आहेत. त्यांची दरवर्षी ती पूजा केली जाते. असंही अजून ह्या राळामध्ये जेव्हा शेती वगैरे केली जाते, आपल्याकडे ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती असेल की शेती करायच्या आधी आपण कोंबडा देणे किंवा घास देणे नावाचा प्रकार असतो देवाला. तो जो घास आहे तो ह्या देवाला दिल्याशिवाय इथे रायगडवाडीत शेतीची कामं चालू होत नाही असं मानलं जातं. की आधीच्या पिढीतली म्हणजे आपल्या आधीची पिढीतली लोक जेव्हा डॉक्टर्स वगैरे नव्हते त्या काळामध्ये इथे येऊन कल लावायचे. जर कुणाला विंचू चावला, कुणाला काय चावला, आणि त्यांची अशी भावना असायची की इथे कल लावला म्हणजे तो माणूस बरा होऊन जायचा वगैरे. ते त्या काही कादंबऱ्यांमध्ये या रायनाकचा उल्लेख गद्दार म्हणून केला गेलेला आहे. की फॉर एक्झाम्पल त्यांना असं सांगितलं गेलं की टकमकावरून ह्या माणसाला ढकललं आणि तो इथे पडला गेला म्हणून. पण अशी कुठलीच गोष्ट झालेली नव्हती, लक्षात घ्या. त्यामुळे काही चुकीचे पायंडे पाडले जाऊ नयेत या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी थांबून ही ठिकाणाची माहिती दिली जाते किंवा सांगितली जाते. एवढं मात्र नक्की आहे की 1680च्या शिवरायांच्या मृत्यूच्या पश्चात म्हणजे मृत्यूनंतर जवळजवळ 100 वर्षाच्या आसपास घडलेली ही घटना आहे ह्या स्मारकाची. म्हणजे इथे जो वीर पडला ते, आणि हा जो वीर पडला तो पडला जेव्हा आक्रमण झालं हे कावले खिंड तिथून. आता जर आपण एक पुढे गेली धनगरवाडा एरिया लागेल, तिथून तुम्हाला कावले खिंड, कोकण दिवा, कणा डोंगर, तिथे पुढे बोचेघोळ नाळ म्हणून एक नाळ आहे, घाटवाटा. ह्या घाटवाटा आपल्याला क्लिअरली बघायला मिळतात. सांगायचा मुद्दा असा होता की हे रायनाक महार किंवा रायनाक महाराज म्हणून यांची अजूनही पूजा केली जाते. आता मात्र ह्यांचा मोठा उत्सव केला जातो या व्यक्तीचा. पण ह्याच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इथे अक्षरशः म्हणजे लोक यायला धजावत नसायची. त्या काळामध्ये गोष्टी अनेक असतील, प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असेल, पण पुढच्या पिढीला जेव्हा सांगताना तेव्हा तुम्ही जातीवादाचा उल्लेख न करता जर ह्या व्यक्तीविषयी जर काही चांगली गोष्ट सांगायची प्रयत्न करत असाल तर एवढाच प्रयत्न करा की ही व्यक्ती रायगडाच्या रक्षणार्थ
मारली गेलेली आहे. थोडं लक्षात घ्या की कोणीही गद्दार किंवा कोणीही फितूर व्यक्ती नव्हती. आता आपण रायनॅक्स मार्गाच्या पुढे धनगरवाडा पर्यंत चाललोय. ही वाटी जंगलातूनच जाते. माझ्याबरोबर आहे मानसी, अजून 2 जण आहेत माझ्याबरोबर, एक आकाश आणि ऋषी, ते मागे आहेत. ते सगळ्यांना घेऊन येत आहेत. टोटल आमचा 100 जणांचा ग्रुप आहे. मुंबईवरून आम्ही 4 जण आलोय. वाट घनदाट जंगलातून जाते. काही ठिकाणी वाकत जायला लागते. रायनॅक्स समाधीनंतर आपण येऊन पोहोचतो ते 10-15 मिनिटातच धनगरवाड्यापर्यंत. ते धनगरवाडा आहे. जो थांबलोय ना, हा आपला 3रा टप्पा आहे आपल्या पश्चिम भागातला. याच्यानंतर आपली पश्चिम भाग संपणार आणि आपण आता पूर्वेकडे जाणार. आता हळूहळू उन्हाचा तडाखा वाढेल. आपण तुम्हाला इथे खास थांबवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांना कोकण दिवा कसा नाही कसा दिसतो ते कळत नाही. रायगडावरनं पण गेलो ना की लिंगाणाची दिशा, कोकण दिव्याची दिशा सगळी विस्परीत जाते लोकांची. ऍक्च्युली इथून कोकण दिवा तुम्हाला क्लिअरली दिसतो. हा जो उभा टोक्यासारखा दिसतो ना, या झाडाच्या मध्ये बरोबर सगळ्यात टॉपला दिसते डोंगर, तो कोकण दिवा. आणि कोकण दिव्याच्या तुम्ही डाव्या हाताला जाल, उजव्या नव्हे डाव्या हाताला, तिकडून एक वाट जाते. पुढची वाट म्हणजे कावलेवाल्याची खिंड आहे. म्हणजे त्या वाटेने गेलं पुढे की कावलेवाल्याची खिंड लागते. त्या कोकण दिव्याच्या बरोबर खालच्या बाजूला सांदोशी नावाचं एक गाव आहे. सांदोशीच्याच गावात इथे प्राचीन गाव जे म्हटलं तुम्हाला, त्या सांदोशी नंतर इथे भागेरी वगैरे, लिंगाणा वगैरे असे गाव. आता लिंगाणा तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला डावीकडून इकडे आणतो, डावीकडून उजवीकडे आणतो. हा कोकण दिवा बघितला, त्याच्या पलीकडे कावलेवाली खिंड. तिथून जरा तुम्ही पुढे आलात ना की तुम्हाला हे पठार दिसतंय इथे बघा, हे समोरचं पठार. हे रायलिंग पठार नाहीये, लक्षात घ्या. हे पठार म्हणजे इथे बोचेघोळ नाळ नावाचं एक घाटवाट आहे जुने. ह्या पठाराच्या 2 पठारांच्या मध्ये. आता हे जी 2 उंच पठार दिसतात ना, त्या बरोबर एक मधून एक वाट लिहिलेली बघा, ती वाट अशी बारीक, ही वाट म्हणजे बोचेघोळ नाळ. अशीच ही डोंगर रांग समोर जाते. आता जरा पुढे गेलो ना की आपण वाघोली खिंडीकडे इकडे चढणार. उजवीकडे डाव्या हाताला तुम्हाला असा लिंगाणा दिसणार, कर्नाळ्यासारखा. आता दिसणार नाही इथून तुम्हाला तो. लिंगाणा, कोकण दिवा हे 2 किल्ले होते. ही जी बोललो ही बोचेघोळ नाळ ही घाटवाट आहे. कावलेवालीची खिंड ही घाटवाट आहे. आणि बरेच लोक तुम्हाला बोल ना कोकण दिवा त्याला चुकून त्याच्याऐवजी हे जे खोरं दिसतं हे जोरचं खोरं आहे. जोर, चनाट वगैरे ही प्राचीन, ही जी तुम्हाला गावांची नावं सांगतो ना, ही सगळी शिवकाळातली गावांची नाव आहेत. जोर म्हणजे महाबळेश्वरच्या ते वेगळं जोर, हे जोर खोरं वेगळं. पाली कसे बरेच. हा, तर हे जोरखोरं जे आहे ना, ह्याच्यामध्ये असं म्हणतात की त्या काळी पोद्दार आणि अत्रे अशी काही सुवर्णाकार मंडळी जी होती स्वराज्यासाठी, ती लोक त्या खोऱ्यामध्ये राहून महाराजांचं जे सिंहासन जे बनवायचं होतं ते सिंहासन आधी तिथे जाऊन त्यांनी ते प्रॅक्टिकली एक त्याचा आपण ज्याला मॉडेल म्हणतो ना, मॉडेल, ते मॉडेल त्या जोर गावामध्ये बनवलं होतं. तर अजूनही असं म्हणतात, काही लोक जातात पण त्या भागामध्ये, त्या जोरमध्ये एक दगडी असं सिंहासन आहे. ती प्रतिकृती संपूर्ण आपल्या किल्ले रायगडावरती जे महाराजांना सिंहासन बनवलं गेलं होतं 32 पण सोन्याचं, त्याची प्रतिकृती असं म्हणतात. अजूनही त्या ठिकाणी आता ते बऱ्यापैकी झिजलंय वगैरे, त्या ठिकाणी दगडी असं एक ठिकाण आहे. पण त्या दगडी ठिकाणाला अजूनही बरेचसे लोक, तुम्हाला जसं रायनॅक्स स्मारकाला दाखवतात तशी बरेचसे लोक वार्षिक पूजा करतात तिथे अजूनही जाऊन, भावनेने की कदाचित तेही आपलं सिंहासन असू शकेल. तर ही जोर, चनाट, वारंगी ही सगळी शिवकाळातली गाव आहेत, ऐतिहासिक गाव आहेत. पुढे गेलो की आपण वाघोली खिंड म्हणतो. वाघोली खिंड का म्हणतात की तिथे वाघेरी आणि वाघोली नावाची 2 गाव आहेत. जर तुम्ही वाघोली खिंडीतून उजवीकडे गेलो की आपल्या परिक्रमा मार्गावरती जातो. वाघोली खिंडीतून सरळ गेलात एकदम की तुम्ही शिवतरगडच्या वाटेला जातात. म्हणजे वाघोली खिंडीला पॅरलल एकदम जाल तर प्रतापगड दिसतो तिथे तुम्हाला. कधी कधी जर लग चांगले असतात तर वाघोली खिंडीचा प्रतापगड दिसतो. स्वच्छ असेल वातावरण. जसं आता तुम्हाला हा इरा दाखवला, ह्याच्या पलीकडे जो भाग आहे तो सगळा पुणे भाग. म्हणजे तुम्ही जर वरती जाल, घोळ वगैरे जाल, तर घोळला पुणे स्वारगेटवरनं डेलीची बस येते 500 मार्गे घोळला वस्तीला. जिथून लोक घोळला उतरतात आणि कोकण दिवा करून परत पुण्याला निघून जातात किंवा आयदर रायगडला येतात. तर ह्या ज्या जुन्या वाटा आहेत ना, घाटवाटा, कावलेवाली खिंड, बोचेघोळ नाळ, नंतर लिंगाण्याची इथली रायलिंग पठार दिसतं व्यवस्थित, लिंगाणा व्यवस्थित दिसतो. तिथून येणारी ती वाट आहे ती पण दिसते.
ह्या ज्या सिंगापूर नाळ पलीकडच्या बाजूला राहिली, ती ह्या बाजूला राहिली, दापोलीची बाजून पलीकडे राहिली. नंतर इकडे लिंगाणाच्या अलीकडे जर असा टोक कडून एक डोंगर दिसतो, त्याला तो शेवता घाट आहे. प्राचीन शेवता म्हणून गाव आहे तिथे, शेवत्या, त्याला शेवता घाट म्हणतात. अशा ह्या घाटवाट आहेत. ह्या तुम्हाला ह्या इथे त्या सांगितल्या, कारण आता ह्या परत तिकडे गेलो की तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण संपूर्ण ठिकाणी आता आपल्याला रायगडात हे कातळ दिसते. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे माझ्या डावीकडे टकमक टोक आहे. उजवीकडे जरा पुढे गेलो आपण, वाघोली खिंड चढलो की बरोबर चढल्यानंतर आपण जे उतरताना आपल्या पाठमोरीची बाजू असते ती पूर्ण भवानीकडे जी असते. काही लोक अजूनही भवानीकडे इकडून चढून जातात. आपण जिथून वाघोलीला जातोय ना त्या रस्त्याने, पण टेक्निकल क्लाइंब आहे. 2-3 ठिकाणी रोप लागतो, म्हणजे असं इझिली जाता येत नाही, पण जातात. वाघ दरवाजाही उतरता येतो, अजूनही लोक उतरतात. वाळसुडी खिंडीपर्यंत चालत येतात, म्हणजे ह्या जुन्या वाटा चालू आहेत अजूनहीपणे. पुढे वाघोली, वाघेरी अशा करत करत काही लोक ह्या मार्गे, वाघोली मार्गे शिवतरगडपर्यंत जातात. म्हणजे तुम्हाला मी जावळीचं जे खरं बोललो होतो, यशवंतराव मोरेंचे किंवा मोरेंची एक शाखा होती, त्या शाखेचे संपूर्ण हा जावळीचा भाग आहे. हा जावळीचा एक प्रांत आहे. पण आपल्याला महाबळेश्वरची जावळी माहिती आहे, पण महाबळेश्वरचा हा जावळीतल्या चंद्रराव मोरेंचा किंवा मोरेंच्या एका शाखेचा हा रायगड भाग असेल हे आपल्या ध्यानीमध्ये नसतं. त्यामुळे ही दुर्गमत्व ह्या गडाला असल्यामुळे महाराजांनी जर तुम्ही विचार कराल तर बघा, ह्या संपूर्ण भागामध्ये जर एखादा सैनिकाचा लोढा येत असेल घाटावरून, कारण हा घाट मार्ग आहे संपूर्ण, हा कोकण आहे, जर कोकणात उतरत असेल तर सैन्याला उतरण्यासाठी खूप मोठे रस्ता हवा किंवा मार्ग हवा. तो मार्ग रोखून धरण्याचं काम बेसिकली हा कोकण दिवा आणि हा लिंगाणा करायचा. कोकण दिव्याचा तुम्हाला बराचसा रेफरन्स आढळतो शिवभारतामध्ये. जंजिऱ्याच्या सिद्धी जेव्हा जेव्हा वळवळला तेव्हा कोकण दिव्यावरनं सिग्नलिंग देऊन रायगडला अलर्ट केलं गेलं. अगदी बऱ्याचशा वेळेला नंतर 17व्या शतकामध्ये एक लढाई झाली. त्या लढाईमध्ये सांदोशी गावचे सरकले अण्णाची लोक अजूनही तिथे आहेत. त्या लढाईचं वर्णन म्हणजे कावलेवलेची लढाई म्हणतात किंवा कावलेवलेचा रणसंग्राम म्हणतात त्याला. त्या कावलेवलेच्या खिंडीला मुघलांचं आक्रमणापासून वाचवण्यासाठी 9 पाईक आणि त्यांचा एक नाईक, असे जे नाईक सरकले तिथे पडले, त्या सगळ्या वीरांच्या समाध्या विरगळी अजूनही सांदोशीमध्ये आहेत, व्यवस्थित ठेवल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला कधीही वेळ भेटला तर सांदोशी गावात जाऊन त्या विरगळी जरूर बघा, कारण आता ते चांगल्याच जतन करून ठेवल्यात. आधीच्या काळामध्ये ते अशा शेतामध्ये मातीमध्ये त्या रुतून होत्या. आणि ह्या त्या सरकले सरदारांच्या, त्या सरकले नायकांचे अजूनही वंशज सांदोशी गावात राहतात. आता ही सगळी गावं जी आहेत ना, वारंगी, सांदोशी वगैरे, ह्या सगळ्या गावांमध्ये शिवकाळातली काही लोक राहतात. जसं आता रायगडवाडी तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या एक लक्षात असेल, परिक्रमा करताना आपल्याला काही ठिकाणं किंवा गावं बघायला भेटली. ही गावं तुम्ही एरवी कधी एक्सप्लोर करत नाहीत. तर म्हणजे रायगडवाडी घ्या, तुमची हिरकणीवाडी घ्या किंवा सांदोशी घ्या. सांदोशीपर्यंत मुंबईवरून खास बस पण येते, बोरिवली सांदोशी. तुम्हाला कधी वेळ भेटला तर सांदोशीवरून उतरलात ना, तर त्या डोंगराच्या डाव्या हाताने चढायला गेलात की तिथून ती कावलेवालीची वाट आहे. घाटवाट अजूनही असतो, तिथे बरेच लोक वापरतात. कोकण दिवा बघून पुन्हा सेमटीला परत येऊन तुम्ही पुन्हा महाडला येऊ शकता, किंवा कोकण दिवा करून घोळला जाऊ शकता. घोळवरनं म्हणजे माझी 66वी वाट होती ती कावलेवाले खिंड घोळ असं करून आम्ही बोचेघोळ वाटेने उतरलो होतो आणि सेम डेला वारंगीला उतरलो होतो. हे जवळजवळ खानू वारंगी म्हणून गाव आहेत वरती, खानू वगैरे. हा संपूर्ण रूट जवळजवळ आहे 62 किलोमीटरचा पूर्ण, पण पूर्ण पठारावर नाही, त्यामुळे तुम्हाला चढताना वगैरे उतरताना समजत नाही. पूर्ण जर वाट तुम्ही व्यवस्थित 2-3 जर असाल तर कराल ना, तर पूर्ण 12 तासात होऊन जाते संपूर्ण वाट. आणि पठारच्या पठार आहे, फक्त हा मध्ये जो 2 डोंगराची सुळकी दिसतात, तर बऱ्याच लोकांना वाटतं तिथे काय आहे, तिथे काहीच नाहीये. तिथे तो आहे, तो त्याला कणा डोंगर म्हणतात स्थानिक भाषेतील लोक, पण तिथे वरती काही नाहीये, ना देवाचं ठिकाण आहे ना काय, ते नैसर्गिक ठिकाण झालेलं आहे. आणि बरीचशी लोक गैरसमजाने रायगडावरती गेली की ह्यालाच कोकण दिवा समजतात, ह्या 2 डोंगराच्या. हा ऍक्च्युली तो दिसतो समोरून पटकन, समाधीच्या समोर गेलात ना असं समोर दिसतो पटकन ऍक्च्युली, पण कोकण दिवा हा नसून कोकण दिवा तो आहे. आणि त्या कोकण दिव्यावरती पाण्याची टाकी आहे, तटबंदी वगैरे आहे. आणि बऱ्याचशा वेळेला काही लोक अजूनही करतात उपक्रम. अमावस्या पौर्णिमेच्या रात्री माझ्या तुकाराम जाधव वगैरे जी काही मातब्बर मंडळी होती त्यांनी ते सिग्नलिंग सिस्टीमचा प्रयोग करून बघितलेला एकदा. भर काळोखाय रात्री कोकण दिव्यावरती गुहा आहे अशी मोठी, त्या गुहेमधून तिथून लिंगाणाला सिग्नलिंग दिलं होतं मशालीनी, आणि तिथून एकाने भवानी काढायला सिग्नलिंग दिलं होतं.
असा एक उपक्रम करून बघितलं होतं की त्या काळात कसं होत असेल. तुम्हाला ही जी मी सिग्नलिंग सिस्टीम बोललो ना, ही त्या काळामध्ये असं असायची. कारण कसं असायचं, तेव्हा वीज नव्हती, तेव्हा तुमची मोबाईल सिस्टीम्स नव्हती, त्यामुळे तुम्हाला जे कम्युनिकेशन द्यायला लागायचं हे पूर्णपणे मशालीच्या किंवा कुठल्या तरी एका आवाजाच्या मार्फत वगैरे दिलं जायचं. आता आवाज एवढा लांब पोहोचणं शक्य नाही, त्यामुळे दिवा उजेड जो आहे तो उजेड हा काळोखात आपल्याला मशालीचा दिसू शकतो. त्यामुळे ती सिग्नलिंग सिस्टीम जेव्हा तिथून द्यायची तेव्हा रायगडावरती पूर्णपणे अलर्ट व्हायचे. त्या रायगडावरती अलर्ट व्हायचे म्हणजे इकडची जी अलर्ट झालेली लोक आहेत ती ह्या खालच्या मेटाना, आपण जे मगाशी मेट बघितलं रायनाक्स महाराजांचं, अशी जी मेटा असायची. आता आपण तिथून फिरतोय ना, माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 12 ते 15 मिनिटं आपण क्रॉस करून आलोय त्या काळातली पहाराची ठिकाणं. पण आता ती अस्तित्वात नाही राहिलेली, आता ती निघून गेली. आता आपण हा धनगरवाडा म्हणतो, हे कदाचित मेट असू शकतं, कारण इकडे आता वस्ती आहे, आधीच्या काळात वस्ती नव्हती. पण नंतर ही लोक शेती कामासाठी वगैरे इकडे यायला लागली. हे कायमस्वरूपी इथे नसतं, फक्त सीझनल असतात इकडे ह्या भागामध्ये. आता ह्याच्या पुढे गेलो की आपल्याला वाघोलीपर्यंत अजून 10 मेटं लागतात. ह्या सगळ्या मेटांचा उल्लेख एक प्र के खांडेकरांनी एक कंपोज केलेलं पुस्तक आहे रायगडावरचं, रायगड दर्शन दुर्मिळ, रायगडाचं दुर्मिळ दर्शन नावाचं. त्याच्यामध्ये जोशी का कुठलं त्यांचं प्र जोशींचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्या संपूर्ण मोठ्या पुस्तकाच्या कंपोजमध्ये त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे असा. तर हा भौगोलिक भाग आहे. आता आपण जिकडून चालत आलो हा आपला चित दरवाजाचा मार्ग जो डावीकडे आहे माझ्या. आता उजवीकडे वाघोलीकडे जाणार. आता तुम्ही चालायला लागले की वाघोली खिंड आता हळूहळू ग्रॅज्युअली आपल्याला 65 डिग्रीनी चढायची. चढ असा एकदम नाही लक्षात घ्या, ग्रॅज्युअल आहे. पण वाघोली खिंड चढल्यानंतर आपल्याला उतरायची 65 डिग्रीमध्ये, आणि ते थोडं चॅलेंज आहे. त्यामुळे म्हणजे आता आपण वाघोली खिंड उतरणार आणि नंतर परत काळकाई चढले की आपण आपल्या म्हणजे शेवटच्या फेजला जातोय. आज तुम्ही विचार करा की आपण ही वाघोली खिंडीतनं, कदाचित मला तिथे दाखवता येणार नाही, पण वाघोली खिंडीतनं तुम्ही अशी समोर नजर टाका, तुम्हाला ना डोंगर दिसेल. असा सेम डोंगर दिसतो वाघोली खिंडीतनं. त्या डोंगराचं नाव आहे गुईरी. ओके, बऱ्याचशा डोंगर जसं अंकाई टंकाई वगैरे असतात, रावळे जावळे वगैरे, तर हा गुईरी आणि हा रायरी हे त्याचं उपनाम आहे. गुईरीमध्ये अजूनही तिथं भैरीची एक मोठी मूर्ती आहे, प्राचीन मूर्ती. ती भैरीला तिथले स्थानिक लोक अजूनही तिथे पाया पडायला जातात. आणि गुईरीच्या जरा पुढे गेलो की तिथे आपल्याला पोटल्याचा डोंगर दिसतो, ज्या पोटल्याच्या डोंगरवरतून इंग्रजांनी तोफा डागून नंतर रायगड जवळजवळ 3 महिने जळत होत. ओके, धनगरवाड्यातनं आता मी पुढे निघालोय. ही वाट वाघोली खिंड चढून जायचंय आणि वाघोली खिंड उतरून पुढे थांबायचंय. काय बोलतो आकाश? तर आता आम्ही वाघोली खिंडीकडे चाललोय. येऊ करत आकाश, मानसी, प्रशांत, ऋषी, कोकणी माणूस. आता आम्ही प्रदक्षिणा मोहीम घेतला 2025च पहिलाच रविवार. आम्ही भाग्यवान समजतो. जय शिवराय, जय शंभूर. रायगड प्रदक्षिणेची जी वाट आहे ती आता खूप लोक रायगड प्रदक्षिणा करत असल्यामुळे मळलेली आहे. त्यामुळे कुठेही चुकण्याची तशी शक्यता नाही. ठिकठिकाणी बाणी केलेले आहेत. पहिला ओव्हर पार केला का आता वाघोली खिंडीची चढाई चालू झाली आहे. इथे पुढे जंगलातून वाट कशी जाते बघा. जवळपास बसून जावं लागते. बघा, जा 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 जा. माझा मित्र जातो ऋषी. आता मी जातो. व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला सह्याद्री फिरताना काय काय करावं लागतं. सह्याद्री फिरणं एवढं सोपं नसतं. व्हिडिओ मध्ये सगळंच दाखवता येत नाही. जेवढं जास्तीत जास्त दाखवण्याचं आम्ही प्रयत्न करत असतो. पण सह्याद्रीत फिरणं एवढं सोपं नसतं.
वाघोली खिंडीची ही चढ थोडी खडी आहे, म्हणून दुसरा जो ग्रुप आलाय त्यांनी रोप लावली आहे. अशी चढताना रोपची गरज नाही आहे, पण पुढे उतरताना असाच उतरंड आहे, त्यामुळे रोप लागू शकतो. ते 12 रायगड परिवार पण आलाय दुसरा ग्रुप घेऊन, त्यांनी हा रोप लावलाय. थोडी खडी चढाई आहे, त्यामुळे सेफ्टी फक्त सुरक्षेसाठी. चला चला. आता आपण येऊन पोहोचलोय ते वाघोली खिंडीत. आता आम्ही घेतले वाघोली खिंड उतरायला. ही वाघोली खिंडीची उतरण. वाघोलीतली ती घसरगुंडीवाली उतरंड उतरल्यावर आता थोडंसं जंगल लागलंय, पण आता उन्हाचा त्रास वाढलाय. दुपारचे 12:30 वाजलेत. 12 वाजता आम्ही वाघोली खिंडीत होतो आणि आता वाघोली खिंडीत उतरून आम्ही आता काय खिंडीकडे चाललोय. पुढे आता आपल्याला वाघ दरवाजा दिसेल, तो बघूया. डावीकडे झाडीतून दिसतोय तो पोटल्याचा डोंगर आणि उजवीकडे ते रायगडाचा भवानी कडा. वाघोली खिंड उतरल्यावर जवळपास आम्ही 1 तास झाला आता ह्या जंगलातून असं चालतोच आहे. जंगलातून ही सपाट थोडी चढ थोडी उतराई अशी वाट आहे अजूनपर्यंत. तिथे वाटेमध्ये आम्हाला ताकाची व्यवस्था केलेली आहे. ताकासाठी लाईन. हात दाखवा, हात. ताक पिऊन आता आम्ही पुढे निघालोय. आता जवळपास अर्धा ते अजून 1 तासाचा प्रवास बाकी आहे. ताकाची व्यवस्था आपल्या ऐतिहासिक मोहीम परिवारानेच केली होती. आपण जे 350 रुपये मोहिमेचा खर्च आहे त्याच्यामध्येच हे सगळं ताक, सकाळचा नाश्ता हे आणि रात्रीची राहण्याची सोय हे सगळं होतं. जेवण नव्हतं. वाटेत आता हा दुसरा मोठा ओढा लागलाय. आणि आता आपण येऊन पोहोचलोय ते काळकाई खिंडे इथे. अजून थोडीशी पुढे आहे. आता पुढे चढाई लागली आहे.
इथून दिसते ती वाघ दरवाजाची तटबंदी. मी फायनली प्रदक्षिणा चालू करून जवळपास 5-5.5 तासाने आपण रस्त्याला लागलोय, वाटेवर पोचलोय. म्हणजे प्रदक्षिणा आपली जवळजवळ पूर्ण झाली. आता फक्त जिवाजी लाड समाधी बघितली की आपण प्रदक्षिणेची सांगता करणार आहोत. सकाळी आपण 7:30 वाजता मोहिमेला सुरुवात केली होती, बरोबर? सर्वांनी 7:30 वाजता सुरुवात केली मोहीम. पण आपल्याला आता बरोबर आपण 1:30च्या आसपास निघालो बाहेर पडलो. सर्वप्रथम आता आपण ज्या ठिकाणी ते उभे आहोत हा मोहिमेचा शेवटचा टप्पा म्हणजे काळगाई खिंडीचा. तुम्हाला काळगाई खिंडीची जास्त वेळ न घेता एक महत्वाची गोष्ट एवढीच सांगेन की 1734ला एक खूप मोठी लढाई झाली होती इथे काळगाई खिंडीत आणि 10 जानेवारीच्या आसपासचीच लढाई. कोण नाही की कुठला जास्त दुसरा महिना होता म्हणजे हाच महिना आसपास. तर ह्या खिंडीमध्ये म्हणजे प्लॅन असा होता की पाचाडवरनं जंजिऱ्याच्या सिद्धीचं सैन्य येत होतं आणि इकडे जेव्हा कळलं की रायगडावरती तेव्हा सरनोबत होते जिवाजी लाड नावाचे. त्यांना जेव्हा कळलं की सिद्धीचं सैन्य येते तेव्हा त्या जिवाजी लाडांनी भाग दरवाजाचा उपयोग केला होता खाली उतरण्यासाठी. तुम्ही म्हणाल काय तिकडे लढायच्या इकडे लढायचं कारण नव्हतं. त्यांना हा भाग प्राधान्य करून वाघोली खिंड जी आहे, वाघोली तिकडे गाव आहे वाघोली गाव, म्हणजे पुढे जाऊन प्रतापगडपर्यंत जायचं होतं. बऱ्याच लोकांना प्रतापगड चालेल अंधुखा दिसला असेल वाघोली खिंडीतनं, बारीकसा दिसतो असं प्रतापगडी. तर त्यावेळेला जिवाजी लाडांनी सरनोबत असताना खूप मोठं एक युद्ध झालं सिद्धी बरोबर, जंजिऱ्याच्या सिद्धी बरोबर. आणि त्या युद्धामध्ये जिवाजी लाड इथे पडले होते रायगडाचे सरनोबत असताना. ती गोष्ट आज इतका मोठा माणूस पडतोय पण ते जिवाजी लाड जे होते त्यांचं हे लाडवंशी ह्यांचं जे सध्याचे वंशज आहेत ते ह्याच्यात पाचाडमध्ये आहेत सगळे अजून. आणि हे लाड सगळा वंश जे आहेत ह्या योद्ध्यांनी इतकी मोठी कामगिरी केली होती की स्वराज्यावरती आलेली एक मोठी वावटळ उठून काढली. त्यानंतर जंजिऱ्याच्या सिद्धी जवळजवळ 3 महिने इकडे पुन्हा कधी फिरकलं नाही, म्हणजे जवळजवळ एप्रिलपर्यंत. जानेवारीची युद्ध झालं त्यानंतर पुन्हा एप्रिलमध्ये इथे सिद्धीने अटॅक केला होता. त्या आधी जुल्फिकार खानाने अटॅक केलेला. त्यावेळेला राजाराम महाराज बऱ्यापैकी राजाराम महाराज जेव्हा सटकले होते तेव्हा औरंगजेबाने म्हणजे मुघलांनी इथे अटॅक केला होता रायगडावरती. संभाजी महाराज गेल्यानंतरची गोष्ट 1689च्या आसपास सांगू तुम्हाला. जेव्हा रायगड जेव्हा मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा येसूराणी रायगडावरती होत्या संभाजी महाराजांच्या पत्नी आणि त्यांच्याबरोबर राजाराम महाराज होते. राजाराम महाराजांनी निसटताना हा समोर जो दिसतोय ह्याला वाघ दरवाजा म्हणतात. तर ह्या वाघ दरवाजाची रचना तेव्हापासून अशीच आहे, म्हणजे हा एक प्रकारे गुप्त दरवाजा आहे. हा असा तुमच्या रहाळातला नेहमीच्या ह्याच्यातला रुटीनचा दरवाजा नाही. त्यावेळेला तिथून दोराच्या माळा लावल्या असं म्हटलं जातं आणि दोराच्या माळा लावून त्यांनी उतरून वाघोली मार्गे ते निसटले प्रतापगडला होते आणि प्रतापगडातून पुढे ते जिंजीपर्यंत गेले. हा इतिहास होता आपला. तर जेव्हा ह्या गडावरून राजाराम महाराज निघाले आणि जेव्हा मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा रायगडाचं जे वैभव आणि एक ऐश्वर्यता होती ना ती हळूहळू थोडीशी कमी होत गेली. त्याला भरीसभर म्हणून काय झालं इथे हा आपल्या पाठी जो दिसतोय त्याला पोटल्याचा डोंगर म्हणतात, ज्याच्यावरून रायगडावरती तेव्हा तोफा डागल्या गेल्या. हा पोटल्याचा डोंगर जो आहे हा बरोबर भागदाराच्या जरा त्या बाजूला जाल तुम्ही टकमकीच्या अलीकडच्या बाजूला तिथे दारू गोळ्याचे अशी कोठार वगैरे त्या कोठारमध्ये जाऊन ते तोफेचे गोळे बऱ्यापैकी पडल्यामुळे रायगड अक्षरशः 2 ते 3 महिने जळत होता त्यावेळेला या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला म्हणलं की बराचसा दप्तरखाना निघून गेला, बरेचसे डॉक्युमेंटेशन निघून गेले आणि त्यामुळे आता आपल्याला जरच्या गोष्टी करायला लागतात. कधी कधी महाराज असे होते, महाराज तसे दिसत होते, पण त्यातल्या डच घ्या, फ्रेंच घ्या किंवा पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये महाराजांचा उल्लेख जास्त सापडतो. असं आपण नेहमी म्हणतो आपल्या कागदपत्रांमध्ये काय सापडत नाही कारण आपला दप्तरखाना बऱ्यापैकी जळून गेला होता. महाराजांच्या काळानंतर रायगड जेव्हा परकीयांच्या ताब्यात गेला त्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला होता. पण रायगडाकडे तसंच राजधानी म्हणून दुर्लक्षच होत गेलं बाकीच्या राज्यकर्त्यांचं, म्हणजे अगदी त्यांच्या वंशजांचं सुद्धा तसं सांगायला गेलं तर ह्या रायगडाचं हे दुर्गमत्व कळावं तुम्हाला म्हणून आपला दरवर्षीचा हा उपक्रम असतो. उपक्रमाबरोबर तिथल्या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती लोकांना कळते, हे महत्वाचं. शिवाजीराजांचं एक स्मारक आहे इथे, दगडी शिळा आहे, वीर योद्धाची शिळा, त्याच्यावरती वीराच्या हातात तलवार असते ती ढाल आहे. व्यवस्थित बघा
आणि तिथे बऱ्यापैकी अजूनही पद्धत आहे की इकडची गावाकडची लोक जर वाघोलीत जायचं असेल तर तिथे जाऊन झाडाचं पान काढून त्या ठिकाणी वाहतात. तर अशी एकंदर ही एक रायगडची आपली परिक्रमेचा एक छोटासा हे होता. तुम्हाला पण भूगोल शिकायचं असेल तर तुम्हाला इकडे घाम गाळणं गरजेचं होतं. अशा बऱ्याच अनवट वाट आहेत. जरा पुढे गेलो ना इथून हीच वाट सरळ जाते वाघोलीला. त्याच्या पुढे एक शेवता नावाचा घाट आहे. त्या शेवता घाटाच्या इथे बऱ्याच लढाई झाल्या होत्या. हा संपूर्ण रायगड जर तुम्ही गुगल मॅपवरती आताही बघितलात ना तर आजूबाजूला असं मोठा डोंगर हे नाहीये. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा आपण अशी परिक्रमा करतो किंवा अशी कुठली एखादी ऐतिहासिक माहितीतली एखादी हे करतो म्हणजे एखादी सहल काढतो किंवा कुठे जातो किंवा आम्ही त्याला मोहीम म्हणतो थोडक्यात सांगायचं म्हणजे, तर त्या गोष्टीचं पावित्र्य का असावं हे तुम्हाला आता कळलं असेल. मी तुम्हाला सकाळी का बोललो की त्याचं पावित्र्य का असावं, काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. कारण त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आपला होतो आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो अभ्यासाचा. आज तुम्हाला एखादा त्रिकोण कळलं तर समोर त्याला चौकोन कळू शकतो, पण दिशाज्ञान आणि दिशाज्ञान जे आहे ह्या अभ्यासातनं कळतं आपल्याला. भौगोलिक दिशाज्ञान जे असतं ते ह्या आपल्या अभ्यासातनं कळतं. प्रामाणिकपणे परिक्रमा पार पडली म्हणजे सांगायचा मुद्दा असा की कोणीही अगदी लिहिल्याप्रमाणे की कोणीही मनामध्ये पिकनिकच्या गोष्टी आणणं आणि ह्या परिक्रमेला आले सगळे. हे जे समोर दिसते ते जिवाजी लाड समाधी किंवा स्मारक आहे. आणि अशा प्रकारे जिवाजी लाडांचं स्मारक बघून आपली रायगड प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. जवळपास 2 वाजून गेलेत. 7:30ला चालू केलेली. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.